धुळे जिल्हा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन व मजूर फेडरेशनच्या वतीने राज्यातील सर्व विभागातील पण कंत्राटदार, सुशिक्षित, बेरोजगार अभियंता, मजूर संस्था, विकासक यांची देयके तात्काळ द्या. जिल्हाधिकाऱ्यांना मोर्चातून निवेदन. महाराष्ट्रामध्ये ओपन कंत्राटदार, सुरक्षित, बेरोजगार अभियंता, मजूर संस्था, विकासक ही राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग, ग्रामविकास विभाग, नगर विकास, जलसंधारण व जलसंपदा विभाग, जल जीवन मिशन यासारखे अनेक विभागांकडील शासनाची विकासाची कामे करीत आहेत. परंतु गेल्या 8-10 महिन्यांपासून सदर शासनाची विकास कामे केलेल्या वरील वर्गाची देयके शासन दरबारी मिळत नाही व सर्व विभागांकडे एकूण 89,000 कोटी रुपये एवढ्या मोठ्या रकमेची देयके प्रलंबित असून ती लवकरात लवकर देण्यात यावी, अन्यथा यापुढील आंदोलन तीव्र स्वरूपाचे असेल व सदर देयके न मिळाल्यामुळे या ठिकाणी अभियंता, कॉन्ट्रॅक्टदार यांना उपासमारीची वेळ आली असून कर्जबाजारी झाली असून आत्महत्या करण्याचा पाडी या ठिकाणी शासनाने आणले असून सदर बाब लक्षात आणून देण्यासाठी आज धुळे कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन व मजूर फेडरेशनच्या वतीने आंदोलन करण्यात आले, निदर्शने करण्यात आले, मोर्चा काढण्यात आला व जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. सदर देयके लवकरात लवकर देण्यात यावे, अन्यथा या ठिकाणी तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल असा इशारा या ठिकाणी देण्यात आला. या प्रसंगी या ठिकाणी धुळे जिल्हा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे अध्यक्ष संदीप महाले, सचिव प्रकाश पांडव, कार्याध्यक्ष दीपक भामरे, उपाध्यक्ष तुषार रंदे, अशोक देसले, बाळासाहेब बधाने, VN राजपूत, खजिनदार पुरुषोत्तम कोतकर, सहखजिनदार केदार जोशी, विजय चांडक, राहुल सोनवणे, पंकज अग्रवाल, अजय कटारिया, मिलिंद मुडावतकर, उमेश अग्रवाल, दीपक आयरे, नंदकिशोर सोनवणे, निलेश जाधव, विजय गवडी, किशोर अप्पा पाटील, NU बदानी, AB वाघ, अनुप अग्रवाल, संजय पाटील, केशव धाकड, मजूर फेडरेशनचे सभापती शिवाजी पवार, उपसभापती सौ संगीता सुरेश बदाने यांच्यासह सर्वच अभियंता, कॉन्ट्रॅक्टर या ठिकाणी उपस्थित होते. मजूर फेडरेशनचा, इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचा, शिक्षित बेरोजगार अभियंत्यांचा प्रलंबित देयके, प्रलंबित देयके आता कसा देत नाही, बिल्डर असोसिएशनचा, कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचा मागण्या प्रलंबित देयके असं कसं देत नाही, असं कसं देत नाही, प्रलंबित देयके. साहेब दंड लावला, काम नाही पूर्ण झालंय, करत होत होते ना, तर दंड लावला. 1000 रुपये रोज वेळ आले तर 1000 रुपये रोजचा दंड लावला. यांनी काम पूर्ण करून घेतले, काम पूर्ण झाल्यानंतर पैसे का दिले नाही? 100 वर्षाचा प्रोग्रामला शासनाने लावायलाच नको होतं जर तुमच्याकडे पैसे नव्हते तर. ओके, ज्या 10% कॉन्ट्रॅक्टरांनी मोबाईल स्विच ऑफ करून बाहेर चालले. 2 दिवस झाले साहेब, त्यांचे ट्रॅक्टर ओढून दिलेले. बँकवाले घरी येऊन परिवारात 2 दिवस झाले साहेब, त्यांचे ट्रॅक्टर ओढून दिलेले. बँकवाले घरी येऊन परिवारात 10% कॉन्ट्रॅक्टरांनी मोबाईल स्विच ऑफ करून बाहेर चालले. साहेब कधी असं वाटतं आत्महत्या करून घ्यावी, इतकी वाईट परिस्थिती. छोटे मोठे पेमेंट येत नसते, फार मोठे मोठे कोटी आणि काम करून घेतल्यावर शासन आम्हाला पैसे देत नाही. कामं करून घेतल्यामध्ये पण कपातच साहेब दंड लावला, काम नाही पूर्ण झालंय, करत होत होते ना, तर दंड लावला. 1000 रुपये रोज वेळ आले तर 1000 रुपये रोजचा दंड लावला. यांनी काम पूर्ण करून घेतले, काम पूर्ण झाल्यानंतर पैसे का दिले नाही? 100 वर्षाचा प्रोग्रामला शासनाने लावायलाच नको होतं जर तुमच्याकडे पैसे नव्हते तर. ओके, ज्या
सगळ्या मजूर सहकारी संस्था, बांधकाम ठेकेदार, सुशिक्षित बेरोजगार अभियंता, किचन इलेक्ट्रिक ठेकेदार यांचे गेल्या 9 महिन्यापासून 89,000 कोटींची बिलं प्रलंबित आहेत। यासाठी या सगळ्या संवर्गाने वेळोवेळी शासनाला पत्रव्यवहार केलेला आहे, आंदोलन केले आहेत, अनेक मागण्या दिलेल्या आहेत, पण शासनाने अद्यापर्यंत कोणताही त्याच्यावर विचार न करता सदरचे बिलं प्रलंबित ठेवलेले आहेत। त्यामुळे मोठ्या प्रमाणावर हा शेतीनंतरचा सर्वात मोठा व्यवसाय आहे, त्यामुळे बेरोजगारीचा प्रश्न निर्माण झाला आहे। आर्थिक उलाढाल होत असल्यामुळे ठेकेदार मजूर संस्थांकडे अडचणीत आले आहेत। त्यामुळे शासनाने त्वरित या बाबी संबंधित ठेकेदारांचे सगळ्या प्रकारच्या ठेकेदारांचे बिलं त्वरित अदा करावीत यासाठी आज कलेक्टर महोदयांना निवेदन देण्यात आले आहे। तरी शासनाने लवकरात लवकर ठेकेदारांची बिलं अदा करावीत। तुम्ही न्यायालयात का नाही गेले? मागणी चालू आहे, न्यायालयात दिलेली आहे। जर काही प्रगती झाली नाही तर पुढे हायकोर्टात जाण्याची तयारी आहे। मेहनत करा फक्त, बोला। मी प्रकाश पांडव, सेक्रेटरी धुळे जिल्हा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन। गेल्या वर्षभरापासून आम्ही शासनामागे आमची प्रलंबित जी देयके बाकी आहेत जवळपास 51,000 कोटी ही सारी सुधी रक्कम नाही। आज त्याच्यावर व्याज आम्ही कॉन्ट्रॅक्टर कसे भरतोय, काय काय परिस्थितीला तोंड देतोय आम्हाला माहिती, आणि आम्ही शांततेच्या मार्गाने व्यापारी वृत्तीने सर्व शासनाच्या वेळोवेळी बैठका, निवेदने, चर्चा, मिटिंगा घेत असो, पण शासन इतकं ढिम्म आहे की जरासही लक्ष द्यायला तयार होत नाहीये। आमच्या बिलांसाठी आमच्या बँका आमच्याकडे तगादा लावतात, सरकार साधे सावकार एकदम तगादा करतात, काही ठेकेदार तर मोबाईल बंद करून परगावी निघून गेले, अशी परिस्थिती। काही ठेकेदार आमच्याजवळ चर्चा करतात की आबा काहीतरी मार्ग काढल्यानंतर आम्हाला आत्महत्या करायची पाळी। इतकी भयानक परिस्थिती ठेकेदाराची झालेली आहे। हजारो कोटी रुपये उचलवा क्षमता नसताना उचलवार करून कर्ज घेऊन कामे पूर्ण केलेली आहेत। आज शासन काहीही निर्णय घ्यायला तयार होत नाही। मध्येच मार्चमध्ये शासनाने निर्णय काढला होता 100 दिवसाचा प्रोग्राम की तुम्ही 100 दिवसात कामं करा, आम्ही तुम्हाला काहीतरी निधी देतो। 100 दिवसात कामं फटाफट करून घेतली, आम्हीही वेड्या आशेने करून टाकली। त्याच्या आगेच आम्हाला 100 रुपये सुद्धा शासन देऊ शकत नाही। ही दयनीय परिस्थिती आहे। आणि शासनाकडे लाडक्या बहिणींसाठी पैसे आहेत, इतरसाठी सर्वेकडे पैसे आहेत, पण ज्यांनी विकासाची कामे केली आहेत, जे आज जनता व्यवस्थित रस्त्यांवर चालू शकते, गाड्या पुलांवर फिरू शकतात, त्यांना पैसे द्यायला शासनाकडे पैसा नाही। अशा शासनाचा आम्ही धिक्कार करतो।